आता जरा पतंग उडतया माग आता घायाळ झालया तुला मी कसा। आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून टाका। हा जो टेटस आहे आपण अलाइट मोशन मधून क्रिएट केला। सिंपली हा टेटस क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करायचं आहे। अलाइट मोशन ओपन केल्यानंतर तुम्हाला बिटमार्क प्रीसेट आणि सेकेपिक प्रीसेट हे दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट करून घ्यायचे आहे। इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर बघू शकता काय तुम्हाला अशा प्रकारचा इंटरव्ह्यू बघायला मिळून जाणार। स्टार्टिंग लिहायचं, स्टार्टिंग लिहिल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं फोटो ॲड करायचे आहे। फोटो ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे। तुम्हाला जो इथं फोटो ॲड करायचा आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। टीडॅटवरती यायचं आहे, फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे। केल्याच्यानंतर फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, सगळ्यात लास्टला यायचं आहे। आल्याच्यानंतर तुम्हाला इथे 2 नंबरचा ऑप्शन मिळणार, त्यावर क्लिक करायचं आहे। केल्याच्यानंतर तुम्हाला स्टार्टिंग यायचं आहे आणि इथं तुम्हाला बीट दिसणार तेवढे इथं फोटो कट करून घ्यायचे आहे। तर काही अशा प्रकारे तुम्हाला फोटो कट करून घ्यायचे आहे। तर बघू शकता फोटो कट झाल्याच्यानंतर तुम्हाला स्टार्टिंग यायचं आहे। आता जे मी तुम्हाला इमोजी PNG दिली आहे ती ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे। जे मी तुम्हाला PNG दिली आहे त्या PNGवरती क्लिक करायचं आहे। तर काही अशा प्रकारची PNG आहे। PNGची साईज थोडीशी कमी करून घ्यायची आहे आणि तुम्हाला जिथं ठेवायचं आहे तिथं तुम्ही ठेवू शकता। PNGच्या लेअरवरती क्लिक करून सगळ्यात लास्टला यायचं आहे। आल्याच्यानंतर इथं 2 नंबरचा ऑप्शन मिळणार, त्यावर क्लिक करायचं आहे। केल्याच्यानंतर 2 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे। केल्याच्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारे फोटोला करून घ्यायचं आहे। क्रॉप केल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, बॅक यायचं आहे। बॅक आल्याच्यानंतर सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर पहिल्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट तिथून कॉपी करायचा आहे। बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर तुम्हाला पहिल्याच फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे, परत सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर 2 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट तिथून कॉपी करायचा आहे। बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। 2 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे आणि हा इफेक्ट इथं पेस्ट करायचा आहे। तर बघू शकता काय अशा प्रकारे हा इफेक्ट लागलेला आहे। बॅक यायचं आहे, सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर 3 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट कॉपी करायचा आहे। बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर 3 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि हा इफेक्ट तिथं पेस्ट करून घ्यायचा आहे। बॅक यायचं आहे, सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर तुम्हाला आता 4 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, हा इफेक्ट तिथून कॉपी करायचा आहे। बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर तुम्हाला आता 4 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि हा इफेक्ट इथं पेस्ट करायचा आहे। बघू शकता हा पण इफेक्ट इथं लागलेला आहे। बॅक यायचं आहे, सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। 5 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि हा इफेक्ट तिथून कॉपी करायचा आहे। बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर तुम्हाला आता हा जो इफेक्ट आहे तर हा इफेक्ट 5 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे। बघू शकता हा पण इफेक्ट इथं लागलेला आहे। बॅक यायचं आहे, सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर तुम्हाला 2 लेअर दिसणार, या दोन्ही लेअरला सिलेक्ट करून इथून कॉपी लेअर करायचं आहे। बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर इथून पेस्ट लेअर करायचं आहे, दोन्ही लेअरला सिलेक्ट करायचं आहे। सगळ्यात लास्टला यायचं आहे, खाली तुम्हाला एक आयकॉन दिसणार त्यावर क्लिक करायचं आहे। केल्याच्यानंतर तुम्हाला स्टार्टिंगला यायचं आहे। स्टार्टिंगला यायच्यानंतर आता काय करायचं आहे, तुम्हाला यायचं आहे 8.1 सेकंदावरती आल्याच्यानंतर एक्स्ट्रा पार्ट इथून कट करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर तुम्हाला परत इथं जे मी तुम्हाला व्हिडिओ क्लिप दिली आहे ती ॲड करून घ्यायची आहे। त्या व्हिडिओ क्लिपवरती क्लिक करायचं आहे। लेअरवरती क्लिक केल्याच्यानंतर ब्लेंडिंग ओपेसिटीवरती जायचं आहे, लायटनवरती जायचं आहे आणि इथं स्क्रीन करून घ्यायचं। तर बघू शकता काय अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार। तर हा व्हिडिओ इथं एकदम क्रिएट झालेला आहे। याला सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला एक शेअरचा ऑप्शन मिळणार, त्यावर क्लिक करायचं आहे आणि इथे एक्सपोर्टवर क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह होऊन येणार। आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।